रिडेव्हलपमेंटसाठी फक्त म्युनिसिपल कॉर्पोरेशनची परवानगी पुरेशी वाटते, पण फायर डिपार्टमेंट, ट्री ऑथॉरिटी सारख्या इतर परवानग्यांशिवाय बांधकाम अडकू शकते. तुमच्या प्लॉटवर जुनी झाडं असतील तर ती तोडण्यासाठी किंवा रिप्लांट करण्यासाठी वेगळी परवानगी लागते. हे तुम्हाला माहिती आहे का? एका प्रोजेक्टचं बांधकाम मंजूर बिल्डिंग प्लॅननुसार सुरळीतपणे चालू होतं, पण साईटवरच्या काही जुन्या झाडांबाबत ट्री ऑथॉरिटीकडून योग्य परवानगी घेतली गेली नव्हती. त्यामुळे काही काळ काम थांबवावं लागलं आणि टाइमलाईनवरती 6 महिन्यांचा परिणाम झाला. या बाबतीतले 5 महत्वाचे पॉइंट. पहिला पॉइंट, फायर एनओसी का आवश्यक? ठराविक उंचीपेक्षा जास्त इमारतीसाठी फायर डिपार्टमेंटकडून फायर सेफ्टी संदर्भातलं ना हरकत प्रमाणपत्र घेणं बंधनकारक असतं. याशिवाय ऑक्युपन्सी सर्टिफिकेट मिळत नाही. दुसरा पॉइंट, ट्री ऑथॉरिटीची परवानगी. प्लॉटवरची झाडं तोडायची किंवा स्थलांतरित करायची असतील तर स्थानिक ट्री ऑथॉरिटीकडून लेखी परवानगी घेणं आवश्यक आहे, अन्यथा कायदेशीर कारवाई तुमच्यावरती होऊ शकते. तिसरा पॉइंट, एन्व्हायरमेंट क्लिअरन्स हा 20,000 स्क्वेअर मीटर पेक्षा जास्त FSI असलेल्या प्रोजेक्टला लागतो. त्यामुळे मोठ्या प्रोजेक्टसाठी एन्व्हायरमेंट विभागाची वेगळी परवानगी लागू शकते. हे आधी तुम्ही तपासून घ्या. चौथा पॉइंट, एअरपोर्ट अथॉरिटीची उंचीची मर्यादा किंवा मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सची उंचीची मर्यादा. विमानतळाजवळील भागात इमारतीच्या उंचीवरती मर्यादा असू शकते. अशा भागात असल्यास एअरपोर्ट अथॉरिटी किंवा मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स कडून वेगळी परवानगी घ्यावी लागते. पाचवा पॉइंट, रिडेव्हलपमेंटची सुरुवातीची फिजिबिलिटी करतानाच या सगळ्या परवानग्याचा विचार करा, म्हणजेच नंतर बांधकामामध्ये कोणताही अडथळा नको. तुमच्या प्लॉटवरती जुनी झाडं आहेत का? कॉमेंटमध्ये हो किंवा नाही असं टाका. मी तुम्हाला रिडेव्हलपमेंटच्या परमिशनचं चेकलिस्टचं गाईड PDF स्वरूपामध्ये तुमच्या DM मध्ये पाठवतो.